हॅलो गाईज, कशात तुम्ही सर्वजण मजेत ना? मजेत असलो पाहिजे. सो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय मी आपल्या घराजवळून, म्हणजे गडचोलीच्या घराजवळून. सो मी आज आलेलो आहे कोपरी घेण्यावर नाही तर स्पेशली आज देवीचं डेकोरेशन होणार आहे, ते सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला हा ब्लॉगमध्ये. सो 2 पार्ट असणार आहेत या ब्लॉगचे. पार्ट 1 हा आहे आणि पार्ट 2 देवीचं आगमन. तर बघा तुम्ही, खूप छान असा ब्लॉग होणार आहे हा. सो आता आपल्या आरती होणार आहे, म्हणजे आपले मंदिराची आरती होणार आहे. आणि मग म्हणजे संडेला, दर संडेला असते आरती. सो मग आपण ही आरती अटेंड करून मग भवानीच्या मंदिरात जाणार आहे. बघा तुम्ही पुढे, खूप छान असा ब्लॉग होणार आहे. कोण कोण ब्लॉगमध्ये आहे ते सर्व सांगेन मी तुम्हाला पुढे. खूप छान असा ब्लॉग होणार आहे, खूप छान. जसं की तुम्ही पाठचा ब्लॉग बघितला मुंबई दर्शनचा, तो सुद्धा छान झालेला आहे. सो बघा तुम्ही पुढे, सपोर्ट देत राहा, म्हणजे आपल्या आगरी पोरा चॅनलला सपोर्ट देत राहा बस, बाकी काही नको मला. सो बघा काही आरती चालू झालेली आहे. आता आपण जाऊया त्या मंदिरात. चला, आरतीनंतर जाऊया, म्हणजे लगेच नाही. बघा तुम्ही पुढे. बघा जस्ट भवानी मंदिराजवळ पोचलो आहे आणि डेकोरेशन चालू आहे. मी येतो, थांबा, मला जरा थोडं काम आलं आहे. सर्वजण जायचं आपल्याला. मला तर वाटते थोडा ट्रॉली वगैरेचा सीन आहे, तर बघूया काय आहे काय नाही. सर्वजण चाललो आहे, आपण एवढी जण आहे, सर्वजण चाललो आहे. बघूया काय आहे काय नाही, म्हणजे मंदिरातच यायचं परत. चला बघूया. ते ट्रॉली वगैरेचं सीन नाही, जसं की बोललो मी पाठी. सीन आहे फक्त थर्मोकॉल आणायचं आहे आपल्याला. बघा पुढे, आपल्यासोबत एवढी जण आहेत आपल्यासोबत. तर थर्मोकॉल का काहीतरी आणायचं आहे. मला दाखवतो काय आणायचं आहे काय नाही. बघा पुढे म्हणता परत एकदा साहब गाली मत दो साहब जी, करते का नया हूं मैं, भिखारी नया है ये. कामाचं काम दिलं, कामाचं काम. अशी थीम आहे ही, छान अशी थीम आहे. भिखारी बरोबर कोठाशी आला रे ते वाडा मखाडा जहा त्याकडे जाऊन लाकडा फळाय जाऊन तर काय करत लय लाकडं फोडलं. अरे चायनाची आहे. वाकडी कर, वाकडी जर असं करा. हा, आणि कधी आता एनर्जी कुठे गेली? ते साठी हे बाबा देख, आपल्याला फक्त येत आवरच काम आहे ब्लॉग काढायचा, बाकी काही काम नाही आपला. घेऊन चाललेले आहे दादा. असंच नाही काय बोलणार मकरेबद्दल? जाम मेहनत घेतली नानासाहेब आणि सगळे दादासाहेब, आणि एक वेगळीच काहीतरी आहे यावर्षी. जाम भारी वाटत बघायला. बघा तुम्ही पुढे बघा. आता हे घेऊन जायचं आपल्याला. पडलेत इथं लागतंय. हा घेऊन खाली उतरलो जस्ट, आणि तिथून येते आपली मकर. म्हणजे थोडीशी फार खोळायला लागली आपल्याला, की येत नव्हती ना जिन्यावरनं. स्टकची म्हणजे जिना छोटा आपल्याला. बघा तुम्ही, येत नव्हती इथून, तिथून येते आता. हलू करून हाणतोय आम्ही. फुलं पडले. फुल पडले. थोडाफार डॅमेज सुद्धा झाला आपला. हे बघा, थोडाफार डॅमेज सुद्धा झालेला आहे जिन्यावरती, पण ते काय नाही, ते रिकवर होऊन जाईल असं आर्यन दादा बोलला आपल्याला. कारण की आर्यन दादानीच मेड केलेली आहे. खूप छान अशी मकर आहे. तर तुम्ही बघा आर्यन दादा आलेले, खूप छान अशी मकर होती. फुलं त्यामुळे मी फुलं जमा करतो, कारण की टाकायचे आपल्याला, कारण की तिथे फुलं लावायचीच आपल्याला. चला
लव्या ते फुलांना लव्या घेतलेली आपण निघालेलो आहे. ओके काय अक्षरा इकडे काय आहे? काय आहे? So guys, इथं पेंटिंग चालू आहे. मकरेचं काम फ्रेम सुद्धा आहे तिथे खाली आपण घ्यायला गेलो होती. सो गाईज बघा हा ते चिपकायचं काम चालू आहे वरती चिपकणार आहे हा. सो बघा तुम्ही पुढे खूप छान असं होणार आहे. ब्लू गन लावतात तिथे म्हणजे ते परफेक्ट चिपकायसाठी वरती. बघा तुम्ही पुढे गाईज मंदिरात लिहानबाई सुद्धा आलेले आहे. गाईज मेन माणूस कुठे चालले? भाकरी भाकरी आणायला. मग देवलात कधी? जेवलं देतं ना. या सो गाईज सरप्राईज आहे मला सांगितलं जसं की इंट्रोमध्ये. सो सरप्राईजला आपल्याला 10:30ला बोलवलं तिथं. सो आपण जाऊया 10:30ला. चला बघा पुढे. आता आपण आपल्या देवलाजवळ पोचलेलो आहे. इथं आपल्या महिला मंडळ म्हणजे थोड्याच आहेत नाणी वगैरे त्यांच्याशी सुद्धा भेटूया बघूया. सो कसं वाटतं तुम्हाला कामं करून आपल्या मंडळाची? चांगलं वाटतं. नाणी तुम्ही काय 2 शब्द बोला. बोलले ना ते अरे बरं बोल. वाटतं मला. अच्छा सगळे अच्छा लोक जमतात बरं वाटतं कारण कुटुंबातले एकत्र माणसं. चालेल. आपल्या लियानबाई आणि किवी आई आहे आपली. आई काय गाणी बोल एक. गाणी आता काय गाणी नको बोलू आहेत सर्वजण बसले तिथे. सो दादा आपण योगिताला भेटू. योगिता कसं वाटतं तुला मंडळाचं काम करून? एकदम छान. अच्छा म्हणजे सर्वजण छानच बोलत आहेत कारण की आपलं मंडळ तेवढं भारीच आहे गाईज. बघा तुम्ही मंदिर आहे आपला. उद्या बघा उद्या सजलेला असेल. हा पूर्ण सजलेला असेल उद्या बघा तुम्ही. सो गाईज ते बघा ते लिहायचं चालू झालं आहे. नवरात्री उत्सव मंडळ आपला मोठी कुटुंब लिहिणार आहेत आता. मी जरा जस्ट आलेलो आहे ते थोडासा रेस्ट म्हणून तिथे जाऊया थोड्या वेळात. तिथं अजून कोणच नाही मग जाऊया. सो जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण चाललो आहे आपल्या सरप्राईजकडे. चला बघूया. आपली गाडी वगैरे काढली आपल्यासोबत हर्षद भाई आणि इथं आहे आपल्या मंदिराजवळ बोनवर. आपण जाऊया तिथे सरप्राईजजवळ बघा पुढे तुम्ही. सो गाईज आता आपण निघालेलो आहे. सो कारखान्याजवळ चाललो आहे. आता तिथं बँड वगैरे आहे म्हणून आवाज नाही येणार. बघा तुम्ही पुढे. चला मी कारखान्याजवळच भेटतो म्हणजे आपल्या सरप्राईजजवळ. कारखाना म्हणजे समजूनच जावं तुम्ही. चला. सो गाईज पोचलेलं कारखान्यात. तर बघा तुम्ही पुढे. तर बघा आपली देवी सजवायचे हे सरप्राईज होतं तुम्हाला दाखवायचं. आणि देवीचं आगमनसुद्धा होतं आणि आपली देवी स्वस्त इथं खूप छान प्रकारे नितीशान आहे ते सजवतात दरवर्षीप्रमाणे. तर खूप छान अशी सजणार आहे. तर तुम्ही बघा पुढे. आपली पब्लिक आहे हसी मजाक चालूच आहे. खूप छान म्हणजे आपल्या आलीचा सपोर्ट आणि आपल्या देवीचा. तर आपल्या आलीला झालेले आहे टोटल गणेश कला निकेतन घनसोली. मूर्तिकार रोहिदास माधव पाटील यांचे सुपुत्र गणेश रोहिदास पाटील हे आता त्यांच्या कारखान्याचा म्हणजे रोहिदास पाटील यांचा वारसा चालवतात. त्यांच्याकडे आमचे मंडळाचे म्हणजे श्री धरतीकला मंडळ घनसोली याचे एक सदस्य नितेश काना पाटील हे 10-12 वर्षापासून आमच्या देवीची सजावट तसंच दुसरे कामं करतात कारखान्यामध्ये. श्री गणेश रोहिदास पाटील हे सातत्याने सुंदर व सुबक मूर्ती घडवत आलेले आहेत व आम्ही त्यांचं असंच सहकार्य वर्षानुवर्ष सर्व कौलाली त्यांच्याकडून अपेक्षा करतो व त्यांनी असंच सुंदर मूर्ती घडवावी ही. त्यावेळेस आपण कारखान्यावरून परत आलेलो आहे जसं की तुम्ही ऐकलंच. सो आता आपण मंदिरात झालो आहे. तयारीच चालू आहे आपली म्हणजे अजून डेकोरेशन झाले नाही पूर्ण. ऑलमोस्ट झालेली आहे थोडीफार पण आपली देवी सजून आलेलं आहे. आपण खूप छान अशी सजलेली आहे आपली देवी. सो चला बघा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल.
जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आगरी पोरा चॅनलला. असंच उद्या भेटूया. चला सेकंड पार्टमध्ये.